नमस्कार. आर्वीज ॲग्री क्लिनिकमध्ये मी राजेंद्र पाटील आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. सध्याच्या परिस्थितीत शेती व्यवसायातील सगळ्यात मोठी जर कुठली अडचण असेल तर रासायनिक खताचं होत असलेलं शॉर्टेज. ज्या खताची ग्रेड हवी आहे त्या ग्रेडचं खत बाजारात उपलब्ध नाहीये. कोविडमुळे पेस्टिसाइड कंपन्या पण 3 महिने बंद होत्या. पेस्टिसाइडचं पण शॉर्टेज होणार आहे. पेस्टिसाइड खताच्या वाढत असलेल्या किमती, या सर्व समस्येवर एक आणि एकच उत्तर, बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड. जैविक खत आणि जैविक कीटकनाशक जे आपण आपल्या घरी तयार करू शकतो, आपल्या शेतावर तयार करू शकतो, आपल्या बांधावर तयार करू शकतो. चला तर मग बघूया कशा पद्धतीने जैविक कीटकनाशक आणि जैविक खत आपण तयार करू शकतो. जीवाणू खते जी आपण शेतात तयार करणार आहोत, घरी तयार करणार आहोत. सध्याच्या परिस्थितीत बघतात फर्टिलायझरचं फार मोठं शॉर्टेज मार्केटमध्ये निर्माण झालं आहे. पिकाच्या वाढीसाठी जे नत्र लागत असतो आणि जे नत्र आपण युरियाच्या माध्यमातून पिकाला देत असतो, युरियाच्या एका बॅगेमध्ये 46% नत्र मिळत असतं. म्हणजे 50 किलोच्या बॅगेमधून 23 किलो नायट्रोजनची पिकाला उपलब्धता होत असते. ज्यावेळेस आपण ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम कल्चर शेतात वापरणार आहे त्यावेळेस वातावरणातील 16 ते 18% नायट्रोजन हा आपल्या शेतात फिक्स होणार आहे. युरियाचे एका बॅगेची किंमत जी 300 रुपये असते तेच आपण कल्चर घरी किंवा बांधावर केलं तर 30 रुपयात तयार होणार आहे. 300 रुपयाचा खर्च, उत्पादन खर्च हा 30 रुपयावर येऊन ठेपणार आहे. स्फुरदाची आवश्यकता असते पिकाच्या वाढीमध्ये. स्फुरद जो झाडाच्या मुळं तयार करण्यासाठी, झाडाचं खोड तयार करण्यासाठी, जास्तीत जास्त फ्लॉवरिंगसाठी, फळाची साईज वाढवण्यासाठी पिकात वापरला जातो. आणि स्फुरद जो आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून, DAPच्या माध्यमातून, 10-26-26च्या माध्यमातून, 12-32-16च्या माध्यमातून पिकाला देत असतो. रिसर्च सांगते ज्यावेळेस स्फुरद हा कुठल्याही मिश्र किंवा संयुक्त खताच्या माध्यमातून आपण पिकाला देतो त्यावेळेस त्या स्फुरदाचं 76% जमिनीत स्थिरीकरण होत असतं. ज्यावेळेस आपण PSB वापरणार आहे, फॉस्फेट सोल्युबिलिंग बॅक्टेरियाचा शेतात वापर करणार आहेत, त्यावेळेस जमिनीत स्थिरीकरण झालेल्या स्फुरदचे विघटन होण्याचं काम होणार आहे. PSBमुळे फक्त जमिनीत स्थिरीकरण झालेला स्फुरद पिकाला मिळणार नाही, तर त्या स्फुरदच्या उपलब्धतेमुळे पिकाला जी झिंक, फेरस आणि कॅल्शियमची कमतरता निर्माण होते ती कमतरतासुद्धा भरून निघणार आहे. PSB या व्यतिरिक्त काही जिब्रॅलिन्स, काही इंडोलॅसिटिक ॲसिड, काही अँटीबॉडीज पिकामध्ये उपलब्ध करून देणारे जे पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. आपण बऱ्याच वर्षापासून ऐकत असतो माती परीक्षणाचा अहवाल की माझ्या जमिनीत भरपूर प्रमाणात पोटॅशची मात्रा आहे. जमिनीत भरपूर प्रमाणात पोटॅश असून देखील आपल्याला पोटॅशच्या जास्तीत जास्त मात्रा द्याव्या लागत आहेत. सांगायचे एवढेच की जमिनीत असलेला पोटॅश हा पोटॅश सिलिकेट मिनरल्स फॉर्ममध्ये असतो आणि पिकाला पोटॅश सिलिकेट मिनरल्स फॉर्ममधल्या पोटॅशचे विघटन होऊन पोटॅश उपलब्ध करून देण्याचं काम पोटॅश सोल्युबिलिंग बॅक्टेरिया करत असतात. ज्यावेळेस आपण पोटॅश सोल्युबिलिंग बॅक्टेरिया शेतात वापरणार आहेत त्यावेळेस आपला पोटॅशचा खर्च 20 ते 25% कमी होणार आहे. त्यानंतर काही जीवाणू आहेत जे बायोपेस्टिसाइड म्हणून आपण आपल्या शेतात त्यांचा वापर करू शकतो. त्यात सुडोमोनस असो, ट्रायकोडर्मा असो, ब्रिव्हेरिया बॅसियाना असो, मेटॅरायझम असो, व्हर्टिसिलियम असो, पॅसिलोमायसिस असो, या प्रकारचे जीवाणू आपण आपल्या बांधावर तयार करू शकू, आपल्या घरी तयार करू शकतो. ज्यावेळेस आपण सुडोमोनस नावाचा जीवाणू किंवा ट्रायकोडर्मा नावाची बुरशी तयार करणार आहोत त्यावेळेस हे जीवाणू आणि ही बुरशी आपल्या शेतातील करपा, भुरी, डावणी आणि जमिनीतल्या इतर बुरशींचे नियंत्रण करणार आहे. या व्यतिरिक्त आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रकारचे रस शोषण करणारे किडे असतात, सकिंग पेस्ट असतात, मग ते तुडतुडा असो, मावा असो, मिलीबग असो, यांचे निर्मूलन करण्यासाठी जे आपल्याला जैविक कीटकनाशक आपण तयार करणार आहोत, जैविक जीवाणू तयार करणार आहोत, ते ब्रिव्हेरिया बॅसियाना ते पण आपण तयार करू शकू.
त्यानंतर बोलवॉर्म सेगमेंटमध्ये टर्माइट असो, हुमणी असो, उधई असो, कुठलेही कॅटरपिलर्स असो, त्याच्या निर्मूलनासाठी मेटॅरिझम आपण तयार करू शकू. जैविक खते बांधावर तयार करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी करता येईल. आधीच सांगितलं, जैविक खते पर्यावरणपूरक आहेत. ते बियाण्याला जर त्याची ट्रीटमेंट केली तर आपली उगवण शक्ती पण वाढणार आहे. त्या व्यतिरिक्त आपला उत्पादन खर्च 20 ते 25% कमी होणार आहे आणि आपल्या उत्पादनात 15 ते 20% वाढ होणार आहे. त्या व्यतिरिक्त जमिनीचा पोत देखील सुधारणार आहे. जैविक खतं मग ते प्रयोगशाळेत तयार करायची असो किंवा बांधावर तयार करायची असो, त्यासाठी आपल्याला 5 बाबींची आवश्यकता असते. सगळ्यात महत्त्वाची पहिली जी बाब असते ते आपल्याला कल्चर असावे लागते. कुठल्या प्रकारचं जैविक खत किंवा जैविक बॅक्टेरिया आपल्याला तयार करायची, त्याचं कल्चर आपल्याला हवं असतं. त्या बॅक्टेरियासाठी कुठल्या प्रकारचा मीडिया लागेल, तो मीडिया आपल्याला आणायचा आहे. बॉटल्स आपल्याला लागणार आहे. त्या बॉटल्सचे, त्या मीडियाचं स्टरिलायझेशन करण्यासाठी आपल्याला ऑटोक्लेव्हची गरज राहणार आहे. आणि कल्चर आणि आपलं मीडिया ट्रान्सफर करण्यासाठी कुठलंही कंटॅमिनेशन व्हायला नको, याच्यासाठी आपल्याला इनॉक्युलेशन चेंबरची आवश्यकता आहे. खतं मग ती रासायनिक असो किंवा जैविक असो. रासायनिक खतं ही कारखान्यात तयार होत असतात, जैविक खतं ही प्रयोगशाळेत तयार होत असतात. जैविक खतं जी प्रयोगशाळेत तयार होत असतात ती आपल्याला आपल्या घरी तयार करायची, आपल्या बांधावर तयार करायची. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे, सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठल्या प्रकारचं जैविक कीटकनाशक तयार करायचं आहे, जैविक बॅक्टेरिया तयार करायची, जैविक खतं तयार करायची, ते कल्चर आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असायला असो. मग ते PSB असो, KSB असो, ॲझोटोबॅक्टर असो, रायझोबियम असो, ट्रायकोडर्मा असो, सुडोमोनास असो. सर्वप्रथम कल्चर आपल्याला लागणार आहे. त्यानंतर कल्चर ट्रान्सफर करण्यासाठी, कल्चर ज्याच्यात वाढवलं जातं ते मीडिया आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं आहे. मीडिया तयार करण्यासाठी साधी आणि सोपी पद्धत, 1 लिटर आपण पाणी घेणार आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम गुळाचा वापर करणार आहे आणि 1 ग्रॅम साधे मीठ आपण वापरणार आहे. घरच्या घरी आपल्याला हे मीडिया तयार होणार आहे आणि अतिशय कमी किमतीत हे मीडिया आपल्याला तयार होणार आहे घरच्या घरी. तिसऱ्या स्टेपमध्ये जो मीडिया आपण तयार केलेला आहे, गूळ आणि मीठ टाकून तो मीडिया ग्लास बॉटलमध्ये आपण भरायचा आहे. चौथ्या स्टेपमध्ये मीडिया भरलेली ग्लासची बॉटल कॉटन प्लगने पॅक करायची आहे. कापसाच्या बोळ्याने ती पॅक करायची आहे. जी पण बॉटल आपण भरणार आहे ती 1/3 म्हणजे 75% बॉटल भरली जाणार आहे. त्यानंतर भरलेली बॉटल स्टरिलायझेशन करायची आहे. बाहेर प्रयोगशाळेत ज्यावेळेस जैविक खताची निर्मिती होत असते त्यावेळेस तिथे ऑटोक्लेव्ह असतं. आपल्याकडे ऑटोक्लेव्ह उपलब्ध राहणार नाही आहे. आपल्याला आपल्या मीडियाचं स्टरिलायझेशन करण्यासाठी घरी आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे. कुकरमध्ये मीडिया भरलेल्या बॉटल आपण ठेवणार आहे. 40 मिनिटापर्यंत आपण त्या बॉटल कुकरमध्ये ठेवणार आहे. 40 मिनिटात त्या मीडिया भरलेल्या बॉटलचं स्टरिलायझेशन होणार आहे. स्टरिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला कल्चर ट्रान्सफर करण्यासाठी इनॉक्युलेशन चेंबर लागणार आहे. ज्यावेळेस बाहेर प्रयोगशाळेत कल्चर तयार होतं, बायो फर्टिलायझर तयार होतं, त्यावेळेस इनॉक्युलेशन चेंबर म्हणून लॅमिनार टेबलचा वापर करण्यात येत असतो, जेणेकरून त्या कल्चरमध्ये मीडियामध्ये ट्रान्सफर करताना कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन व्हायला नको. आपल्याला घरी बायो फर्टिलायझर तयार करायचं आहे, आपल्याकडे लॅमिनार टेबल उपलब्ध नाही तर आपल्याकडला घरच्या घरी लॅमिनार टेबल तयार करायचा आहे. पुठ्ठ्याचा किंवा प्लायवूडचा आपण अशा पद्धतीचा इनॉक्युलेशन चेंबर, लॅमिनार टेबल घरच्या घरी तयार करू शकू. ह्या लॅमिनार टेबलमध्ये आपल्याला कल्चर ट्रान्सफर करायचं आहे. जे कल्चर आपण तयार करायचं आहे, जे बायो फर्टिलायझर तयार करायचं आहे, ते कल्चर आणि त्याचा मीडिया या इनॉक्युलेशन चेंबरमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. इनॉक्युलेशन चेंबरमध्ये कल्चर मीडिया बॉटलमध्ये ट्रान्सफर करण्या अगोदर आपल्याला
लॅम्प लावायचा आहे इनॉक्युलेशन चेंबरमध्ये किंवा मेणबत्ती लावायची आहे, जेणेकरून त्याच्या हीटमुळे, त्याच्या फ्लेममुळे आजूबाजूचे सर्व बॅक्टेरिया मरून जातील आणि ते पूर्ण चेंबर जे आपण लाकडाचं तयार केलं आहे, प्लायवूडचं तयार केलं आहे किंवा खोक्याचं तयार केलं आहे ते आतून पूर्ण स्टरिलाइज होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण मीडियामध्ये कल्चर ट्रान्सफर करायचं आहे. अशा पद्धतीने पिक्चरमध्ये आपण बघत असणार प्रयोगशाळेत कशा पद्धतीने कल्चर ट्रान्सफर होतं आणि आपण जे स्वतः इनॉक्युलेशन चेंबर तयार केलं आहे त्यात कशा पद्धतीने कल्चर ट्रान्सफर करत आहे. कल्चर जे आपण उपलब्ध झालेलं आहे गुळाच्या द्रावण म्हणजे जे मीडिया तयार केलं आहे गुळाचं द्रावण आणि मीठ, त्यात अशा पद्धतीने आत कल्चर ट्रान्सफर करतायत 6व्या स्टेपमध्ये. कल्चर ट्रान्सफर केल्यानंतर बॉटल पूर्ण सील करायची आहे आणि रूम टेम्परेचरला 5 ते 7 दिवस ठेवायची आपल्याला. त्यानंतर दर दिवशी आपल्याला 3 ते 4 वेळेस बॉटल शेक करायची. त्यानंतर 8 ते 10 दिवसात आपलं कल्चर हे रेडी असेल. जे कल्चर आपण तयार केलं आहे त्या कल्चरवर आपण कुठलं बायो फर्टिलायझर तयार केलं आहे, कुठलं बायो पेस्टिसाईड तयार केलं आहे त्याची डेट टाकायची आहे, कधी आपण तयार केलं आहे आणि कुठलं कल्चर आहे त्याचं नाव आपल्याला टाकायचं आहे. कल्चर 6 महिन्यापर्यंत टिकून राहतं. 6 महिन्यानंतर कल्चरमधल्या बॅक्टेरिया हे मरायला लागतात. अशा पद्धतीने आपण आपल्या घरी बांधावर बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाईड तयार करू शकतो. आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटत असेल, लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब करू शकता. ओके, थँक्यू.